आता संपूर्ण महाराष्ट्रात जर तुम्ही संपूर्ण देशाचा विचार केला तर देशामध्ये एप्रिल महिन्यात फक्त 4 सेंटीमीटर पाऊस पडतो देशात. आणि महाराष्ट्रात जर पाहिलं तर एखादा सेंटीमीटर किंवा 1.25 सेंटीमीटर म्हणजे 12 ते 13 MM इतका पाऊस पडतो. आणि ह्या 13 MM सरासरीपेक्षा अधिक म्हणजे किती टक्के अधिक पडणार आहे? हवामान खात्याचं रेकॉर्ड आणि सांख्यिकी अंक सांगताना तिने 112% सांगितलेलं आहे. 112% म्हणजे तुमची साधारण 10 ते 12% अधिक म्हणजे एक एक 2 MM पेक्षा एक पाऊस थोडासा अधिक असणार आहे. आता तर 3-4 एप्रिलपर्यंत पाऊस आहे. पुढे राहिलेल्या 26 दिवसामध्ये आता लगेचच इमिजिएटली पावसाची शक्यता जाणवत नाही. समजलं का? आणि त्यातही नेमक्या कोणत्या दिवशी त्या ठिकाणी पाऊस आहे ते जसजसं वातावरण जवळ येईल त्या पद्धतीने त्या महिन्यामध्ये त्यावेळी सांगण्यात मजा असणार आहे. पण आता 3 ते 4 एप्रिलपर्यंत किती पाऊस पडतो? जर 1 ते 1.25 सेंटीमीटर त्याची सरासरी आहे. आता या 3-4 दिवसात किती पाऊस होतो आणि मग उर्वरित 26 दिवसात किती पाऊस होतो? म्हणजेच थोडक्यात एप्रिल महिन्यात पाऊस आहे. पहिले हे 3 दिवस निरीक्षणाखाली आहेत. हे 3 ते 4 दिवस महत्त्वाचे. नंतर त्यापुढं पावसाचं वातावरण असणार आहे. पण कदाचित दुसऱ्या पंधरवड्यामध्ये साधारण की वातावरण त्या काळामध्ये कदाचित उष्णता संवहनी प्रक्रियेतून पाऊस पडण्याची शक्यता आहे.